समय का टॉर्चर तो सभी सहते हैं, पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं। जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है। मेरे यानी क्रिस्टीना सैकिया के साथ देखिए तारे, टैरो एंड टिप्स हर रोज 11 न्यूज पर। नमस्कार, आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। 265 उमेदवारांची काँग्रेसची यादी आलेली आहे। देशभरातल्या उमेदवारांचा जर आपण विचार केला तर शिवसेना, भाजप, मनसे या सगळ्या पक्षांनी आपापली उमेदवारांची यादी हळूहळू का होईना घोषित करायला सुरुवात केलेली आहे। पण आज एका अशा पक्षाची यादी आलेली आहे की ज्याच्या बाबतीमध्ये चर्चा केल्याशिवाय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारण पूर्ण होऊ शकणार नाही आणि तो पक्ष आहे समाजवादी पक्ष। या समाजवादी पक्षाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो काही उत्तर भारतीयांचा विषय, उत्तर भारतीयांचा चेहरा, उत्तर भारतीयांचा मुद्दा घेऊन जो पक्ष लढतोय आणि या उत्तर भारतीयांच्या मुस्लिमांच्या प्रश्नांबद्दल आपल्याला कणव असल्याचं दाखवतोय तो पक्ष आहे समाजवादी पक्ष। आणि या पक्षाचा एकमात्र चेहरा आहे तो म्हणजे अबू आझमी। अबू आझमी यांनी आज ही पत्रकार परिषद घेऊन आपल्या 12 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। मुंबईत अबू आझमी कोणाला लढवणार याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्कंठा होती। ती उत्कंठा आज अबू आझमींनी संपवलेली आहे आणि त्यांनी ही उत्कंठा संपवल्यामुळे आजचा आपला मुद्दा आहे आझमी आहेत लाजमी। आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की आझमी आहेत की ती लाजमी आहे। त्यांचं लाजमीपण, लाजमी हा उर्दू शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे आवश्यकता, जरुरी, उपयोग असे वेगवेगळे शब्द संदर्भासहित बदलू शकतात। खरंच अबू असीम आझमी हे उपयोगी आहेत का? जर ते असतील तर ते कोणासाठी आहेत? ते मुस्लिमांसाठी आहेत, ते उत्तर भारतीयांसाठी आहेत, ते राज ठाकरेंचा टीआरपी वाढवण्यासाठी आहेत, ते काँग्रेससाठी आहेत, ते शिवसेनेसाठी आहेत की आझमी हे फक्त स्वतःच्या आझमी अँड आझमी या परिवारासाठी आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत बाबा कुलकर्णी। बाबा कुलकर्णी हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत आणि पार्ले या परिसरातला उच्चभ्रूंचा, संघाशी जवळीक असलेल्यांचा आणि तितकीच सांस्कृतिक बैठक पक्की असलेल्या भाजपमधल्या मंडळींचा हा चेहरा आहे। त्यानंतर माझ्या बरोबर आहेत कमलेश यादव। कमलेश यादव हे अबू आझमींचे निकटवर्तीय म्हणून मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला ठाऊक आहेत। कमलेश यादव यांच्या बाबतीत सांगायचं तर उत्तर भारतीयांमध्ये अगदी सराईतपणे वावरणारा हा चेहरा आहे, पण तितकंच चांगलं मराठी, ज्याला आपण कामचलाऊ मराठी म्हणतो त्याही पेक्षा चांगलं मराठी बोलण्याचा प्रयत्न ते करून मराठी भाषी आणि उत्तर भारतीयांमध्ये घुसण्याचा एक यशस्वी प्रयत्न करतात, म्हणून आझमींना ते नेहमी जवळचे वाटतात। त्यानंतर आपल्या बरोबर आहेत आशुतोष अवनिंद्र। आशुतोष अवनिंद्र या सगळ्या बिहारी उत्तर भारतीय म्हणजेच उत्तर भाषिकांच्या मतांवर आणि त्या मतांसाठी केलेल्या राजकारणावर विशेषत्वाने बारकाईने लक्ष ठेवणारं नाव म्हणजे पत्रकारितेतलं आणि विशेषतः हिंदी टीव्ही पत्रकारितेतलं नाव आहे आशुतोष अवनिंद्र। या सगळ्यांकडे आपण जाणार आहोत आणि त्याच दरम्यान मी अबू आझमींकडे जाण्याचाही प्रयत्न करणार आहे। पण अबू आझमी हे लाजमी आहेत का या सगळ्याचा उहापोह करण्यासाठी मी जाणार आहे कमलेश यादव यांच्याकडे। कमलेश यादव, तुमचा मान पहिला आहे कारण आता तुमची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि उमेदवारी घोषित झालेल्या प्रत्येकाला विजयासाठीची शुभेच्छा देऊन आपण या चर्चेला सुरुवात करूया। आझमी नेमके कोणासाठी उपयोगी आहेत असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, पहिल्यांदा आपण मला बोलवल्याबद्दल आणि अभिनंदन केल्याबद्दल। अबू आसिम आझमी हे समाजवादी पक्षाचे मुंबई महाराष्ट्राचे एक अध्यक्ष आहेत। ते प्रत्येक वेळी गरीब असू द्या, गरजू असू द्या, मिडल क्लास असू द्या, झोपडपट्टीवासी असू द्या, ज्यांना सगळे पक्ष भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, जे राजकारणी पक्ष मोठे मोठे आहेत, बरोबर, जे पक्ष
ज्या लोकांकडे दुर्लक्ष करतात, हम्म. जे दुर्लक्षित लोक आहेत, ज्यांच्याकडे कोणाचा रस नसतो, हम्म. त्यांच्यासाठी जर कोणी भांडत असेल, शास्त्र करून जे कोणी लढाई लढत असेल, तर ते अबू आसिम आझमी आहेत. अबू आसिम आझमी हे राज ठाकरे जेव्हा उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात, मारपीट करतात, तेव्हा उभे राहतात. झोपडपट्टीवासियांचा मुद्दा असेल तेव्हा उभे राहतात, हिंदीचा प्रश्न असेल तेव्हा उभे राहतात, मुसलमानांचा जे प्रश्न असेल तेव्हा उभा राहतात. म्हणजे गोरगरिबांचा आणि जे मूल मुद्दा आहे, ज्यावेळी शासन दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी अबू आसिम म्हणून एक त्यांच्याकडे एक माणूस बाहेर येतो, एक अशी प्रतिमा बाहेर येतो जो त्यांच्यासाठी कुठेही जाऊन मग एक मसिया बनण्याचं काम ते करतात. पण मसिया बनण्याचं त्यांचं काम हे त्यांच्या समाजापेक्षा किंवा उत्तर भारतीयांपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात ते शिवसेनेसाठी करत असतात, असा त्यांच्यावर सतत आरोप होतो. आशुतोष अवनिंद्र, तुम्हाला असं वाटतं की आझमी हे लाजमी असले तर एकतर ते त्यांच्या स्वतःच्या एका कंपूसाठी लाजमी आहेत आणि दुसरं म्हणजे ते शिवसेनेसाठी आहेत? कारण आझमी जर आता सपाला घेऊन, म्हणजे सपा हा पक्ष निवडणुकीत उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पश्चिम उपनगरातली जी काही मतं आहेत, मोठ्या प्रमाणात पश्चिम उपनगरामध्ये उत्तरेकडून आलेला जो उत्तर भारतीय आहे तो वसलेला आहे आणि मग अशा वेळेला ही मतं काँग्रेसचीच खाण्याचं, ज्याला निवडणुकीच्या भाषेमध्ये खाण्याचं काम म्हणतो, ती मतं खाण्याचं काम हे आझमी करतील असा एक समज आहे. आशुतोष अवनिंद्र, काय वाटतंय? सबसे पहले राजेश जी, आपको बहुत बहुत बधाई दूंगा, क्योंकि आपने एक ऐसे विषय को छेड़ा है जिसको लगातार उत्तर भारतीय समाज में लोग इंतजार कर रहे थे कि इस मुद्दे पर खुलकर चर्चा होगी, और हेमंत ने ये बहुत अच्छी पहल की है। और उत्तर भारतीयों का जो एक चेहरा माना जाता है मुंबई में, उसमें कई नाम हैं, लेकिन उसमें अबू आसिम आज़मी का भी एक महत्वपूर्ण स्थान है। दूसरे नाम में है कृपाशंकर सिंह है, संजय निरुपम है, अभिराम सिंह है, ऐसे कई नाम हैं। लेकिन अबू आसिम आज़मी की अपनी एक छवि रही है, चाहे वो कोई भी पार्टी हो, जब भी विरोध की बात आती है तो वो शेर की तरह दहाड़ने की कोशिश करते हैं। और निश्चित रूप से जिस तरह से आपने शुरू में कहा कि टीआरपी बढ़ाने का काम जो करते हैं राज ठाकरे के लिए, उसमें वो अव्वल माने जाते हैं। लेकिन आम आदमी के सवाल पर लगातार वो लड़ते रहे हैं, और निश्चित रूप से इस बार जिस तरह से उन्होंने चुनाव में बहुत भावी भूमिका निभाने की कोशिश की है और ऐसे चेहरों को लाने की बात कही है जिससे मुंबई का चेहरा बदल सकता है, तो कहीं ना कहीं से उम्मीदवारों को लेकर एक अलग समर्थन लेने की कोशिश में है। लेकिन ये बहुत ही चुनौती भरा कदम होगा उनके लिए, क्योंकि उत्तर भारतीय समाज में भी कई अलग अलग वर्ग यहाँ पर बने हुए हैं, कई ग्रुप हैं, और निश्चित रूप से उस ग्रुप को तोड़ना उनके लिए एक चुनौती होगी। बाबा कुलकर्णी, मैं आपके पास आऊंगा, लेकिन उसके मी तुमच्याकडे येणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट ती ही आहे की जर आपण एक उदाहरण दाखल घेतलं, कमलेश यादव, उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाचं जर आपण उदाहरण घेतलं तर या मतदारसंघामध्ये जोगेश्वरी पूर्व विधानसभा येते, दिंडोशी विधानसभा येते, गोरेगाव विधानसभा येते, वर्सोवा विधानसभा येते, अंधेरी पश्चिम विधानसभा येते आणि अंधेरी पूर्व विधानसभा येते. या सगळ्या ठिकाणी आझमींना मानणारा एक वर्ग आहे. पण या ठिकाणी जर आपण विचार केला, सर्वंकष जर आपण या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर याच मतदारसंघातून अबू आझमींनी निवडणूक लढवली होती आणि सपाला त्या निवडणुकीमध्ये जी मतं पडली होती ती 84,299 मतं पडली होती. मी हा मतदारसंघ एवढ्यासाठीच घेतलेला आहे कारण तिथून आझमींनी निवडणूक लढवली होती. बाबा कुलकर्णी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता संपूर्ण देशभरात, कदाचित कमलेश यादव ते मान्य करणार नाहीत, पण संपूर्ण देशभरामध्ये मोदींची लाट आहे. मग तुम्ही उत्तरेकडे जा, तुम्ही पूर्वेकडे जा, ज्या ठिकाणी कधी भाजपची कुठेही नोंद घेतली जात नव्हती, तिथे देखील आता भाजपपेक्षा मोदींची नोंद घेतली जाते. आणि अशा वेळेला आझमी किंवा त्यांचा जो समाजवादी पक्ष जो आहे तो सपा हा ओट कटुआ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणार आहे का? आणि तो ओट कटुआ जर असेल किंवा तो मतं खाणारा जर पक्ष असेल तर तुमचं सगळ्यात जास्त प्रेम हे आझमींना मिळणार आहे. आझमी तुमच्यासाठी लाजमी आहेत असं निवडणूक अभ्यासकांचं आणि राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतं की आझमी तुमचा आधार बनणार आहे? सर, तुमचं एक वाक्य थोडंसं अर्धवट आहे. अबू आझमी लाजमी छे छे, ते तर अवाजवी आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. विरोधासाठी फक्त विरोध करायचा आणि माझं महत्त्व, माझं अस्तित्व दाखवून द्यायचं, एवढं काम फक्त समाजवादी पक्षांच्या या नेत्यांनी केलं. महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांशी, मुस्लिमांशी त्यांचं काही एक देणं घेणं नाही, काय देणं घेणं नाही.
समाजवादी पक्षाची जिकडे सत्ता आहे तिकडे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये 27 दंगे झाले हिंदू मुसलमानचे. कसली सांप्रदायिकची भाषा करतात हे लोक? काय करू इच्छात? काय नाही, देर इज नथिंग डुईंग. फक्त विरोधासाठी विरोध करतात. अहो 84,000 मतं पडली अबू आझमीला. एवढे जर का बसे होते तर लाखाची वरती मतं पडली असती. 84 मध्ये नामुष्किल नाक मुठी तरी तरी शरण जायला पाहिजे होतं की मी चुकलो. त्याच वेळेला जेव्हा त्यांना 84,000 मतं पडतात, मनसेला 1,23,915 मतं Correct. पडली. एकदम बरोबर. कमलेश यादव, बाबा कुलकर्णींच्या मुद्द्यामध्ये दम आहे की ज्या ठिकाणी उत्तर पश्चिम हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून आझमीने निवडणूक लढवली आणि तिथे त्यांना मानणारा वर्ग असताना त्यांना 1 लाखाचा टप्पाही गाठता आला नाही. एकूण मतदार जिथे 16 लाख आहेत, त्या ठिकाणी आझमींचा जो परफॉर्मन्स आहे किंवा जी कामगिरी आहे ती कमलेश यादव तुम्ही कशी पाहताय? आपण जे सांगतायत ते खरं आहे की अबू आसिम साहेबांना मागच्या निवडणुकीत 84,000 मत मिळाले होते. बरोबर. काही लोकांची काही बोलायची किंवा टीव्हीमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतंय की आम्ही इथे काय बोललं की कोणाची प्रतिमा काय मलिन करू शकतात, असं काही नाही. अबू आसिम आझमी हे प्रत्येक वेळी गरिबांसाठी, झोपडपट्ट्यांसाठी, मुसलमानांकरता प्रत्येक वेळी त्याने लढाई लढवली आहे. मागच्या वेळी त्यांना जे आपण म्हणतात जे निवडणुकीमध्ये मतदान कमी, त्यांना मत कमी मिळाले, त्याचं कारण वेगळं आहे. कारण असं आहे की लोक म्हणजे त्यावेळी 29 एप्रिलला मतदान होतं. बरोबर. त्यावेळी जो प्रमाण आहे, मागच्या वेळी जे लग्न वगैरे होते ते त्याची तारीख फिक्स होती 27-28. ती एकदम लग्नाचे म्हणजे त्याच्यानंतर लग्न सराईचा मोसम होता असं उत्तर तुम्हाला भारतमध्ये म्हणायचं. उत्तर भारतमध्ये पण लग्नाचा मग तो लग्न सराईचा मोसम तर मोठ्या प्रमाणात मनसेसाठी सुद्धा होता ना. असं काय करताय कमलेश यादव? डेफिनेट नाही. उत्तर भारत आणि महाराष्ट्राचं एक 15 दिवसाचा जे हे काल हे आहेत त्याचा फरक असतो. त्याच्यात होतात काय, जे उत्तर भारतीय होते ते जास्तीत जास्त निघून गेले होते गावी. पण आता मला सांगा कमलेश यादव, तुम्ही नेमकं म्हणजे तुमचा पक्ष समाजवादी पक्ष आणि अबू आझमी आज मुंबईमध्ये जसं मनसे म्हटलं की राज ठाकरे आणि समाजवादी पक्ष म्हटलं की अबू आझमी, या दोन्ही नेत्यांनी आपापला पक्ष आशुतोष अवनींद्र तुम्ही जरा थोडं या ठिकाणी मला अधिक दुरुस्त केलं तर बरं होईल. हे दोन्ही पक्ष या फक्त 2 नेत्यांच्या भोवती फिरत राहिलेले आहेत, कारण यांच्याकडे वन मॅन आर्मी असं ज्याचं आपण वर्णन करू शकू अशी परिस्थिती समाजवादी पक्षाची ही इथे झालेली आहे. एका बाजूला ज्या वेळेला त्यांचे नेते, ज्यांना ते नेताजी म्हणतात, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान होण्याचं, 3ऱ्या आघाडीचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न सतत खुणावत असतं आणि त्याच वेळेला महाराष्ट्र हा 2ऱ्या क्रमांकाच्या संख्याबळाच्या सारणीमध्ये आपल्याला दिसतो. जर आपण उत्तर प्रदेश जिथे या पक्षाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे ते 1ल्या क्रमांकाचं राज्य आहे 80 सदस्यांसहित लोकसभेतल्या, आणि 2ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे जो 48 संख्याबळ देत असतो संसदेला. ज्या वेळेला महाराष्ट्राचा विचार समाजवादी पक्ष करतो त्यावेळेला कमलेश यादव, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं टार्गेट हे कोणत्या मतांवर आहे असं तुम्हाला वाटतंय? एक चांगला प्रश्न आपण विचारले. मी मुंबई शहरात 3दा नगरसेवक म्हणून निवडून आले. बरोबर. प्रत्येक वेळी मी आजूबाजूला जिथे कुठे माझा मतदारसंघ प्रत्येक वेळी डिफरंट होतं, वेगळं वेगळं होतं. अबू आझमी सारखंच. अबू आझम सारखा नाही. अबू आझम आता अबू आझमी ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रियादत आणि पूनम महाजन यांच्या विरोधात लढणार अशी बातमी आहे. अजून ती त्याची ठीक आहे. अबू आसिम साहेब राष्ट्रीय नेते आहेत, पण तुम्ही माझ्याबद्दल बोलते की प्रत्येक ठिकाणी कमलेश यादव यांना मराठी मतदार, गुजराती मतदार त्यांचा चांगला म्हणजे 40 ते 50% मत कमलेश यादवना मिळत होता. कमलेश यादव उत्तर भारतीय म्हणून मिळत नव्हता. कमलेश यादव त्या लोकांमध्ये मिसळून आहेत, त्यांचं काम करतायत, त्यांच्या बरोबर आहेत म्हणून मिळत आहेत. समाजवादी पक्ष ज्या लोकांकरिता काम करतायत, समाजवादी पक्ष ज्या लोकांसाठी काम करतात, फक्त उत्तर भारतीयांच्या किंवा मुस्लिम लोकांचं मत समाजवादी पक्षाला मिळणार नाही. आमच्याकडे पण तुमची प्रतिमा तर अशीच झालेली आहे ना, तुमची प्रतिमा अशीच झालेली आहे. आशुतोष अवनींद्र, अशी यांच्या पक्षाची का प्रतिमा झाली? सबसे पहली बात है कि समाजवादी पार्टी की जो छवि जब भी उतरती है तो सबसे पहले लगता है कि ये मुसलमानों की पार्टी है. असं का होतं? क्योंकि ज़्यादातर मुसलमान लोग इसमें जुड़े हुए हैं और उनके लिए अबू आसिम आज़मी अक्सर खुलकर बात करते हैं, चाहे वो भिवंडी का मसला हो, चाहे वो मुंबई में जो भी मुस्लिम बहुल या इशरत का मामला हो, तो वहाँ पर लगातार जिस तरह से उनकी आवाज़ खुलकर आती है तो लगता है कि सिर्फ एक ही चेहरा है. और निश्चित रूप से
उनका जो टारगेट होता है वो सिर्फ मुस्लिम समाज के लोग होते हैं, ऐसा अब तक का अनुभव रहा है? नहीं, देखिए ऐसा है, मैं साफ साफ कह दूं, आप जिस तबके को ज़्यादा दबाएंगे उस तबके का कोई ना कोई नेतृत्व पैदा होकर के उनके लिए बाहर आना पड़ेगा। और मुसलमानों को लगता है कि हमारे नेता सिर्फ अबू आसिम आजमी है। माइनॉरिटी को हमेशा से महाराष्ट्र में दबाने का काम किया गया। एक भी नाही, पण मला काँग्रेस सांगा कमलेश यादव, जर तुम्ही असं म्हणत असाल तर मग तुम्हाला त्या प्रमाणात मतं पडायला हवीत, आझमींना त्या प्रमाणात लोकांनी स्वीकारायला हवं. आझमी हे फक्त स्वतःसाठीच लाजमी आहेत अशा पद्धतीचंच राजकारण त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. मुंबई असो, मग भिवंडी असो, किंवा आता त्यांनी मुंब्र्याचा विषय काढलेला आहे. मुंब्र्यामध्ये हा बाबा कुलकर्णी तुम्हाला काय साहेब, समाजवादी पक्षाचे अबू आझमी प्लस मायनस कोणी म्हणजे द बिग झिरो, कोणताही यांचा कार्यकर्ता नाही, पण तुमच्यासाठी तर ते सेंचुरी मारणारे बॅट्समन असणार आहेत. कारण असं आहे की त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्याला बहिरगोल बिंग घेऊन शोधावं लागेल की कुठे बसलेत कार्यकर्ते यांचे. यांची डिपॉझिट सगळ्यांची जप्त होणार आहेत. नरेंद्र मोदींची इतकी मोठी हवा आहे की समाजवादी पक्षाला जे मोदींच्या बरोबर नसणार त्या सगळ्यांची डिपॉझिट जातील. मला आत्मविश्वास वाटतो, विश्वास आहे मला की मोदींची या देशामध्ये लहर आहे. पण मग असं असताना प्रिया दत्त की ज्या गेल्या 6 लोकसभा जे काही उमेदवार आहेत त्याच्यापैकी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स जर कोणाचा होता तर तो प्रिया दत्त यांचा होता. त्यांनी गेल्या वेळेला ज्या स्वरूपाची कामगिरी एक उमेदवार म्हणून केली होती ती कामगिरी पाहता आणि पूनम महाजन ज्या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. नाही सर, एक मिनिट थांबा जरा. प्रिया दत्तची कामगिरी मी त्याला गेल्या 5-10 वर्षांमध्ये पार्ल्यात कधी फिरताना बघितलं नाही. मी नाही बघितलं त्याला. मी मतांची संख्या म्हणतोय. जनतेशी सुखदुःखाची त्या कधीही खाली उतरल्या नाही, कधी खाली उतरल्या नाही. आपण महाजन या केवळ प्रमोद महाजनांच्या मुलगी आहे म्हणून मिनिटवरती त्या मिनिटवरती दिलं नाही. पूनम महाजन भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक सभेमध्ये जबाबदारी घेऊन काम करत आहेत. आणि म्हणून हे पारिवारिक वाद नाहीये, तर पूनम महाजन या कायम कार्यरत आहेत आणि म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलं आहे. नाही, पूनम महाजन या जर कायम कार्यरत असतील असा जर आपण निकष लावला बाबा कुलकर्णी, तर अबू आसिम आझमी हे मसिया होण्याच्या पात्रतेला पोहोचतील अशी परिस्थिती आहे. आपण या मुद्द्यावर आपण तुम्हाला पुन्हा एकदा बोलवणार आहे. पण आता जो आपला मुद्दा आहे तो आझमी नेमके मागच्या वेळेला राष्ट्रवादीचे एक मुसलमान कॅन्डिडेट होते याच्यामध्ये, कोर्टात उभे राहिले म्हणतं राष्ट्रवादीचे बंडखोर इब्राहिम, हाजी इब्राहिम म्हणून. हाजी इब्राहिम, त्याला मुसलमान किती मतं दिली माहिती आहे? फक्त 44,000 मतं पडली त्याला, फक्त 44,000 मतं पडली. याच्यामध्ये फक्त मुसलमानांच्या मध्ये नाही तर जनतेमध्ये संभ्रमित करण्याचं काम अबू आझमी करतायत. त्यांची मानसिकता संभ्रमित करायची आणि स्वतःकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचंय. एवढं एकमेव काम गेल्या 15 वर्षात या माणसानं केलं. याला या मुंबईची, या महाराष्ट्राची काय देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. फक्त मी आणि माझं कुटुंब. असं जर असेल तर कमलेश यादव हे 3 वेळा मुंबई सारख्या शहराच्या महानगरपालिकेमध्ये का महानगरपालिकेचा काम करणारा कार्यकर्ता जो असतो, जो जमिनीची पाय ठेवून काम करतो, म्हणजे तो सामान्य माणसाशी जोडलेला असतो असं कमलेश यादव 3 वर्ष अबू आझमी हे मुस्लिमांची आणि उत्तर स्वतःच्या व्यक्तिगत याच्यामुळे ते निवडून आले समजा माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे ती गोष्ट आझमींनी केली नाही असं तुम्हाला म्हणायचं. कमलेश यादव हा तुमच्या नेत्यावरचा आरोप आहे. असं नाही आहे. काय आहे, बाबा कुलकर्णी खूप जुने नेते आहेत आणि त्यांच्यावर बीजेपीने कसा अन्याय अत्याचार केला हे त्यांना जाणीव आहे. कसे ते रागवले. मी माझ्या अन्यायाच्याबद्दल काय बोलत नाही. माझ्याबद्दल कृपा बोलू नका. भारतीय जनता पक्षानं बाबा कुलकर्णीला एका व्यक्तिमत्वाला फार चांगलं काम करायची संधी दिली. याच्यावर मी अभिमानी, चांगला काम केलंय म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात एकही नेत्यामध्ये हिम्मत नाही. 2 ठिकाणातून, एक तर मुंबईतून, दुसरा भिवंडीतून निवडून येऊ शकतं विधानसभेमध्ये. अबू आसिम आझमी 2 ठिकाणातून निवडून आले. कमलेश जी, ऐसा नहीं लगता कि आपके नेता डर जाते हैं इसलिए 2 जगह? इसका जो सवाल है इसका जवाब दीजिए. आप अगर 2 जगह चुनते हैं तो आपको नहीं लगता कि कहीं ना कहीं से खतरा हो सकता है? मला एक सांगा कमलेश यादव, जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना अडचणीत येते त्यावेळेला सगळ्यात आधी जर शिवसेनेला मदत करणारं कोण असतं तर ते आझमी असतात. असं मग का होतं? आणि त्यांची ही जी दुटप्पी भूमिका आहे, एका बाजूला मुंबईचा महापौर बनवण्याची वेळ असू दे, आझमी हे शिवसेनेबरोबर असतात,
असतात, एका बाजूला स्टँडिंग कमिटीमध्ये एखादं मोठं काहीतरी अडचणीचं घबाड ज्या वेळेला अडकतं त्यावेळेला ते बाहेर काढण्यासाठी आजमींचे लोक प्रयत्न करत असतात आणि मग बाहेर जायचं आणि म्हणायचं की मी मुस्लिमांचा मसीहा आहे, मी उत्तर भारतीयांचा आवाज आहे. या त्यांच्या डबल स्टँडर्डमुळे त्यांची जी काही एकूणच विश्वासार्हता आहे या उत्तर भारतीयांमधली ती लोप पावत चालली आहे. असं असं असा फक्त एक ठपका फक्त उत्तर भारतीय नाही तर मुस्लिम समाजामधली सुद्धा त्यांची विश्वासार्हता यामुळे संपली. मुंबईसाठी कोणतीही चांगली परियोजना असेल, कोणती योजना असेल, त्याचा समाजवादी पार्टी प्रत्येक वेळी त्याचा पाठिंबा देत आली आहे. आणि हे जे बीजेपी बद्दल आपण बोलतात, बीजेपीचे जे लोक आहेत ना ते कसे लोक आहेत तुम्हाला पण माहित है. इन लोगों ने तो पत्थर को भी पूरी दुनिया में दूध पिला दिया. ये तो ऐसे लोग हैं जो एक बार सही को भी 100 बार झूठ बोलेंगे और झूठ बुलवा देंगे. अबू आसिम आजमी महाराष्ट्र का, हिंदुस्तान का शेर और मर्द नेता है. नाही पण मग असं असताना जे जे लोक वादग्रस्त आहेत त्यांची नावं समाजवादी पक्षाशी का जोडली जातात कमलेश यादव? आणि प्रत्येक वेळेला समाजवादी पक्षाच्या उमेदवारांकडे, नेत्यांकडे संशयाने पाहिलं जातं. हे असं का होतं? बघा, अबू आझमींच्या कार्यशैलीबद्दल टीका करणारा, त्यांच्या कार्यशैलीबद्दल बोलणारा हा समाजवादी पक्षामध्ये पण एक मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाकडे दुर्लक्ष होतंय. किंबहुना त्या वर्गाकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाहीये, कारण तुम्ही काही विशिष्ट नेते आझमींच्या पुढे मागे करत असता आणि त्यामुळे ही जी नाराजी किंवा ही जी विश्वासार्हतेबद्दलची जी शंका उपस्थित होते ही त्यामुळे होते. हे बघा, प्रत्येक पक्षामध्ये कुठे ना कुठे नाराजगी असतात. फक्त समाजवादी पार्टीमध्ये अशी गोष्ट आहे अशी काही नाही आहे. कोणताही पक्ष असू द्या, आपण बघा टीव्हीमध्ये बीजेपीचे लोक किती लोक काय काय सांगतायत, तर ते मी जास्त बोलत नाही. पण अबू आसिम आझमी हे समाजवादी पार्टीसाठी काम करतायत. समाजवादी पार्टीमध्ये राहून ते गरीब लोकांसाठी, दलित लोकांसाठी, मुस्लिम लोकांसाठी, उत्तर भारतीसाठी जेव्हा त्यांच्यावर अन्याय फक्त होतात, एकच चेहरा आहे काय समाजवादी पार्टी? एक्झॅक्टली, मला हेच विचारायचं आहे की मग इतर लोकांना बघा, आज आपण जर भाजपचा विचार केला, कमलेश यादव तुम्ही गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये राहतात, आपण जर आज भाजपचा विचार केला तर भाजपमध्ये महाराष्ट्रात गडकरी आहेत, मुंडे आहेत, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, जरी पक्षामधून त्यांचा तिरस्कार करत असले कार्यकर्ते तरी आपल्याला त्यांचं नाव घ्यावं लागेल कारण विधान परिषदेचे ते नेते आहेत. आशिष शेलार हे जरी थेट राजनाथ सिंगांशी संधान साधून असले तरी आपल्याला त्यांचं, कारण सामूहिक नेतृत्व हे तिथे महत्वाचं आहे. याचा अर्थ भाजपमध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या आणि नीट होत आहेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आपण शिवसेनेकडे जाऊया. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नंतर सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, रामदास कदम अशी अनेक नेत्यांची नावं आपल्याला मुंबईतल्या घेता येतील की जी काम करतायत आणि ज्यांच्या बरोबर सल्लामसलत करून एक पक्ष पुढे नेण्याचं काम होतंय. आपण काँग्रेसकडे जाऊया. तिथे कृपाशंकर सिंग आहेत, तिथे अनेक लोक आहेत, तिथे राजनाथ सिंग आहेत, तिथे मुंबईतले जनार्दन चांदोरकर आहेत, गुरुदास कामत आहेत, प्रिया दत्त आहेत, नसीम खान आहेत. ही सगळी माणसं मुंबईमध्ये काम करतायत, महाराष्ट्रामध्ये वावरतायत. तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तिथे जितेंद्र आव्हाड घ्या, भास्कर जाधव घ्या किंवा सचिन आयर घ्या, प्रसाद लाड घ्या, ही सगळी मंडळी काम करतायत. पण समाजवादी पक्षामध्ये अशा स्वरूपात ज्या वेळेला उमेदवारी देण्याची वेळ येते त्यावेळेला वादग्रस्त व्यक्तिमत्वांचीच कास धरावी लागते अबू आझमींना. असं का कमलेश यादव? नाही, जे आपण बोलतायत की प्रत्येक आमचे उमेदवार वादग्रस्त आहे अशी काही गोष्ट नाही आहे. मी आहोत बघा, राजकारणातून एकदम ग्रास रूटवरून आलो आहे. असे एखादा कॅन्डिडेट ज्यांच्यावर जाणून बुजून काही एलिगेशन असेल म्हणून तो वादग्रस्त है. कमलेश जी, आप मजबूरी में आए हैं समाजवादी पार्टी में, आपको भी पता है? देखिए, आपको ऐसा लगता है, अब मैं आपको बता दूं, अब आपने छेड़ा ही है तो मैं बता दूं. बिल्कुल बताइए. कांग्रेस पार्टी हमेशा से मुझे टिकट देना चाहती थी. संजय निरुपम मुझे टिकट देना चाहते थे, लेकिन संजय निरुपम की काम करने की पद्धति, कांग्रेस पार्टी की काम करने की पद्धति मुझे पसंद नहीं आई और मैंने ठुकरा करके, मुझे किसी ने निकाला नहीं, मैं कांग्रेस पार्टी को ठुकरा करके मैं समाजवादी पार्टी में आया. कमलेश यादव, मी तुम्हाला काही क्षण थांबवणार आहे. या क्षणाला आपल्या बरोबर अबू आसिम आझमी स्वतः थेट संपर्कात आलेले आहेत. अबू आसिम आझमी, आपलं स्वागत आहे आजचा मुद्दामध्ये. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या आझमींच्या उमेदवारीच्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं असणार आहेत असा प्रश्न पडत होता. जी गोष्ट मराठी मतदार जे आहेत ते राज ठाकरेंच्या बाबतीत जे बोलतात
तीच गोष्ट अबू आझमींच्या बाबतीत लागू पडते. राज ठाकरेंना महाराष्ट्रातला मराठी मतदार ओट कटुआ असं म्हणतो, म्हणजे मतं खाणारा असा हा नेता आहे. तुमच्या बाबतीत उत्तर भारतीयांकडून किंवा काँग्रेसला मानणाऱ्यांकडून हाच आरोप केला जातो. हा आरोप तुम्हाला आझमी साहेब पटतोय का? नहीं, क्या मतलब मुझे कह रहा है कि मैं वोट काटुआ हूँ? हाँ, ऐसा आरोप जो है वो आपके ऊपर कांग्रेस के नेता कर रहे हैं, तो क्या ये बात सच है? क्योंकि उनका ये कहना था नहीं, कि मैं अगर उनसे पूछना चाहता हूँ, पहले मेरे सवाल को जवाब दे दें वो। जी, मैं जी। जब भिवंडी में इलेक्शन लड़ रहा था, हम्म, जब मैं लड़ा था भिवंडी में इलेक्शन 2 बार मैं लड़ा हूँ, 1 बार फरहान लड़ा है, 3 बार। जी, 3 बार इलेक्शन मुझे एक बार मिला 85,000 वोट, कांग्रेस को मिला 25,000 वोट। हम्म, तो कांग्रेस वोट कटुआ है कि नहीं, जरा जवाब दो मेरे को पहले। कांग्रेस का कोई आदमी बैठा है क्या आपके उधर? नहीं, कांग्रेस का कोई आदमी नहीं है। हाँ, बोलिए। हाँ, एक दूसरे बार जब दोबारा मैं लड़ा हूँ तो मुझे मिला 37,000, कांग्रेस को मिला 20,000। तो कांग्रेस वोट कटुआ है कि नहीं? जी, तीसरी बार फरहान को लड़ा है मैंने वहाँ इलेक्शन, कांग्रेस 10,000 वोट से हारी, फरहान 1500 वोट से 1600 वोट से हार गया, शिवसेना जीत गई। तो वोट कटुआ कौन हुआ? मैं पूछना चाहता हूँ कांग्रेस से कि जब उत्तर प्रदेश में इलेक्शन लड़ते हो तुम, आजमगढ़ में जब लड़ती है, क्या तुम्हारी पार्टी में तुमको 10,000 वोट मिलता है और हमें मिलता है 2.5 लाख वोट, तो जी। तुम वोट कटुआ, हम वोट कटुआ है? जी। तो आझमी साहब, आपका मुकाबला इस चुनाव में किसके साथ होगा? मेरा मुकाबला सिर्फ और सिर्फ बीजेपी शिवसेना से होगा। जो सांप्रदायिक लोग जो देश को बांटना चाहते हैं, मैं उनके खिलाफ इलेक्शन लड़ना चाहता हूं। कांग्रेस मर रही है, कांग्रेस मजबूर होकर के मुसलमानों का, परप्रांतियों का वोट लेना चाहती है, परंतु मैं मुसलमानों को, परप्रांतियों को, समाज के दबे कुचले दलितों का वोट जो है कांग्रेस की झोली में मजबूर होकर के, जहर का घूंट पी करके नहीं, बल्कि मुस्कुराते हुए खुशी है अपनी मर्जी से समाजवादी पार्टी को दिलवाने के लिए मैं संघर्ष कर रहा हूँ कि समाजवादी पार्टी मजबूत हो जाए और कांग्रेस जो मजबूत करके वोट लेती है वो काम बंद हो जाए यहाँ पे। लेकिन क्या आझमी साहब, जिस तरह से उत्तर भारतीय और मुसलमानों को ये लगता है कि हमें एक मसीहा चाहिए, तो क्या ये मसीहा अबू असीम आझमी बन सकता है इस चुनाव के बाद, या इसके आगे चल के क्या ये आशा, ये उम्मीद आपको है? उसके बावजूद भी आप जब पिछली बार उत्तर पश्चिम चुनाव क्षेत्र से चुनाव लड़े, आपको 85,000 के करीब वोट मिले, तो ये जब एक मसीहा चुनाव के अखाड़े में उतरता है और जहां पर उत्तर भारतीयों का प्रभाव है, ऐसे चुनाव क्षेत्र में 85,000 वोट आप जैसा नेता लेता है, तब उसका विश्लेषण किस तरह से करना चाहिए हमें? देखिए, ऐसा है ना कि अगर आप कहें डॉक्टर भीमराव अंबेडकर इतने बड़े नेता हैं कि हम सब उनको सामने हम कुछ नहीं है, हमारी कोई हैसियत नहीं है, देश में कोई आदमी उनके बराबर नहीं है, लेकिन वो भी इलेक्शन हारते थे। डॉक्टर राम मनोहर लोहिया इलेक्शन हारते थे, सिर्फ एक बार इलेक्शन जीते और दोबारा जीते जब बाई इलेक्शन में, उसके बाद उनका देहांत हो गया। बड़े बड़े नेता आज, मनमोहन सिंह ये इलेक्शन जीत नहीं सकते, मनमोहन सिंह जी राज्यसभा से आते हैं। आज मेरे मुख्यमंत्री जो यहाँ बैठे हुए हैं बनकर चौहान साहब, वो इलेक्शन नहीं जीत रहे हैं, वो आ रहे हैं तो बैक डोर से आकर के एमएलसी बन के बैठे हुए हैं। तो ऐसा नहीं है, ऐसा है कि कभी कभी जो है अच्छे लोग हार जाते हैं इलेक्शन, परंतु हम जो है संघर्ष कर रहे हैं और ईमानदारी की राजनीति करके हम जो है कांग्रेस का बदल बनना चाहते हैं। कांग्रेस नाम के लिए सेकुलर रह गई है। कांग्रेस में आज जो है सब कम्युनल लोग, सब सांप्रदायिक लोग भर चुके हैं। ये सिर्फ और सिर्फ वादे करते हैं, काम कुछ नहीं करते। तो जब इलेक्शन आता है तो एक तरफ बीजेपी शिवसेना होती है, तो लोग मजबूर होकर कांग्रेस वोट देते हैं। वो मजबूरी खत्म करना मेरा कर्तव्य है। मैं इससे समाजवादी पार्टी को संघर्ष करके बढ़ाना चाहता हूँ। तो जहां तक महाराष्ट्र की राजनीति की बात है या देश के समाजवादी पार्टी की बात है, जब महाराष्ट्र की बात आती है और समाजवादी पार्टी की बात आती है, तब एक ही शक्ल, एक ही चेहरा, एक ही नेता हमारे सामने आता है और वो है अबू असीम आझमी। अबू असीम आझमी के पास समाजवादी पार्टी की महाराष्ट्र की कहानी शुरू होती है और वही खत्म होती है, जबकि आपका बहुत परम मित्र समझे जाने वाले राज ठाकरे की हालत भी इसी तरह की है। मनसे की कहानी, भले वो मराठी वोटों की राजनीति करते हैं, वो शुरू होती है राज ठाकरे के पास और खत्म भी होती है राज ठाकरे के पास। तो ये जो अबू भाई, तो ये जो सारी चीजें हैं, ये बदल सकती है या नहीं बदल सकती है, ये मेरा सवाल है। और ये बदलने के लिए समाजवादी पार्टी को क्या करना चाहिए? लेकिन ये करने के होड़ में कुछ विवादित चेहरे चुनाव के अखाड़े में उतारे गए हैं, इसका विश्लेषण क्या है? देखिए, ऐसा है जी कि आपने नाम सुना होगा मजीद मेमन का। जी मजीद मेमन का आज राष्ट्रवादी पार्टी के वो है सांसद बने हैं, राज्यसभा के सदस्य बने हैं। आप जानते नहीं वो कहाँ पैदाइश उनकी हुई थी? उनकी पैदाइश समाजवादी पार्टी में हुई थी और उसके पहले वो इलेक्शन लड़े थे माहिम से, कारपोरेशन का हार गए थे जी। ने उनको बढ़ाया
आप जानते हैं हुसैन दलवाई किसका नाम है? हुसैन दलवाई इसी आदमी का नाम है जो 30 साल से झोला लेके घूमते थे, राजनीति में कोई पूछता नहीं था। हेलो जी बोलिए बोलिए अबू भाई, मैं सुन रहा हूँ, बहुत बारीकी से सुन रहा हूँ आपको। आवाज कम हो गई है। नहीं बिल्कुल, कोई पूछता नहीं था। उस व्यक्ति को अगर किसी ने एमएलसी बनाया तो समाजवादी पार्टी और मुंबई के संघर्ष ने बनाया। कहाँ है वो? एक नवाब मलिक साहब हैं, उनसे भी जरा पूछिए कि वो जब इलेक्शन लड़े थे पहली बार कांग्रेस से अपना संजय गांधी विचार मंच से, तो कितना वोट मिला था? आप पूछिए जाकर के सुहेल लोखंडवाला से, आप पूछिए जाकर के यूसुफ अबरानी से। ये सब लोग कौन है? ये सब समाजवादी पार्टी की देन है जो नेता बने हैं। परंतु मजबूरी ये है कि आज की राजनीति में कार्यकर्ता लोभी हो गया है और ये जो कांग्रेस एनसीपी बैठी है वो पैसे पर खरीद लेती है लोगों को, लेकिन अबू आसिम को खरीदने वाला कोई पैदा नहीं हुआ है। मैं नए वर्कर बनाऊंगा और समाजवादी पार्टी को बढ़ाऊंगा। तो ये जो नया रास्ता बनाने के लिए क्या आपने काशीनाथ पासी को चुना है और क्या उनके ऊपर आपकी दारोमदार रहेगी अबू भाई? जैसे कोई पैसा मिला, ऐसा है कि काशीनाथ पाजी के सामने जो इलेक्शन लड़ रहे हैं कांग्रेस के, वो कोई दूर के नहीं है। मेरे पास श्री कृष्णा कमीशन की रिपोर्ट है और अगर आप बोलेंगे तो लाके दिखा दूंगा। जब शिवसेना के लोगों ने 92-93 के दंगों में, धारावी में लोगों को मारा था, काटा था, जलाया था, तो उसके बाद जब पुलिस शिवसेना के लोगों को पकड़ के ले गई तो यही वहाँ के जो सांसद जो हमारे सामने लड़ रहे हैं, एकनाथ गायकवाड़ साहब, शिव सैनिकों के साथ गए थे पुलिस स्टेशन में, जाकर के उन्होंने कहा था कि शिव सैनिकों को छोड़ो और आंदोलन किया था, धरना किया था। तो ऐसे लोगों को हराने के लिए मुझे चाहिए मजबूत आदमी। मुझे वहाँ जीतना है, वहाँ पर मुझे वहां जीतना है, ऐसे अबू आजमी का कहना है। अबू आजमी साहब आपका बहुत बहुत शुक्रिया। हम उम्मीद करते हैं कि आप जितने लगन के साथ ये बात कर रहे हैं उतनी लगन चुनाव के अखाड़े में आपके द्वारा और आपके पार्टी के द्वारा मुंबई और महाराष्ट्र के मतदाताओं को, जनता को और इस देश के जनता को देखणे मिळेल। इथे आता आजचा मुद्दामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। अबू आसिम आजमींबरोबर आपण पाहिलं की किती पोटतिडकीने ते बोलतायत आणि जसं आशुतोष अवनींद्र म्हणाले की अबू आसिम आजमी बोलतात पोटतिडकीने, त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली जी आहे ती तशीच आक्रमक असते, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला गोळा बेरीज मांडायला ज्या वेळेला उत्तर भारतीय किंवा मुस्लिम बसतात त्यावेळेला मात्र त्यांच्या पदरात काही पडत नाही। हेच गेल्या इतक्या वर्षात जर इतकी माणसं समाजवादी पार्टीच्या किंवा समाजवादी पक्षाच्या तालमीत तयार झाली जी आता आपल्याला अबू आसिम आजमीने सांगितली आणि ती सगळी जर काँग्रेसच्या वळचणीला जाऊन खासदार आमदार बनत असतील तर अबू आजमींनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे, पण ते करणार की नाही या सगळ्या विषयावर आपण जाणार आहोत। पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। क्या फ्रॉड में फंसा है आपका पैसा? क्या स्कैम में उलझी है आपकी रकम? नमस्कार, मैं हूँ रवि नथानी। डोंट वेट फॉर अ लॉन्गर पीरियड बिकॉज नहीं तो वो टाइम बाद प्रेस में चला जाएगा और फिर आप कुछ नहीं कर पाएंगे। क्या आपके साथ भी किसी कंपनी ने किया है धोखा? कंपनी को बोले बॉस दिस इज द लिमिट, यू हैव टू गिव माई मनी बैक। कंज्यूमर ने हमें कंप्लेंट दी कि मेरे पैसे बैंक ने लूट लिए। स्कैम्स एंड फ्रॉड की टीम आपको देगी पूरी मदद। हमारी पूरी टीम इस चीज को इन्वेस्टिगेट कर रही है, एक एक पन्ना पढ़ रही है। स्कैम्स एंड फ्रॉड रोजाना शाम 7:27 पर, रोजाना दोपहर 2:27 पर। मन में इच्छा थी कि एक सुंदर कैंपस बनाए। वी ऑल्सो हैव अ वेरी इनोवेटिव डिजाइन स्कूल विच इज एक्सक्लूसिवली फॉर कार डिजाइन। मेरी सोच और विचार से शिक्षा के माध्यम से अगली क्रांति हमारे इस देश में आएगी। वी हैव फ्री स्कॉलरशिप स्कीम फॉर द पुअर स्टूडेंट्स where we charge only 1 rupee for a student coming from an economically deprived background. We really must value our Indian education system. CEO टॉक डॉक्टर अजिंक्य DY पाटिल के साथ शनिवार शाम 5:30 और रविवार सुबह 9:30 पर। समय का टॉर्चर तो सभी सहते हैं, पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं। जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है। मेरे यानी क्रिस्टीना सैकिया के साथ देखिए तारे, टैरो एंड टिप्स हर रोज 11 न्यूज पर।
आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करतोय आझमी आहेत लाजमी या विषयावर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याबरोबर दस्तूर खुद्द अबू वसीम आझमी होते. अबू वसीम आझमी हा उत्तर भारतीयांचा आणि उत्तर भारतातून आलेल्या, विशेषत्वानं आजमगड मेरठ या परिसरातून आलेल्या मुस्लिम बांधवांचा एक चेहरा. त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर पेटून उठणारा, त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर त्यासाठी दाद मागणारा. पण याच नेत्याला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून 2009 साली अत्यंत दणदणीत असा पराभव पत्करावा लागला. याचं कारण आहे 16 लाख मतदारांचा या मतदारसंघामध्ये अबू वसीम आझमींनी आपलं नशीब अजमावलं आणि त्यानंतर त्यांना मतं पडली होती 84,299. एकमात्र मतदारसंघ असा होता की जिथे अबू वसीम आझमी यांना मताधिक्य मिळालं होतं विजेत्या उमेदवारापेक्षा. तो मतदारसंघ होता जोगेश्वरी पूर्व विधानसभेतला जो मतदारसंघ आहे. तिथे 7,361 मतांची आघाडी मिळाली होती अबू वसीम आझमींना. माझ्याबरोबर भाजपचे नेते बाबा कुलकर्णी आहेत, कमलेश यादव ज्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि समाजवादी पक्षाचा एक सच्चा शिपाई म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आशुतोष अवनींद्र माझ्याबरोबर आहेत. मी आणखी काही मान्यवरांकडे जाणार आहे. कमलेश यादव, ज्या पद्धतीत अबू वसीम आझमी असं म्हणत होते की बाबासाहेब आंबेडकरांनाही पराभव पत्करावा लागला, राम मनोहर लोहियांनाही पराभव पत्करावा लागला, पण ज्यावेळेला आपण अबू वसीम आझमी यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेला एका गोष्टीचं आपल्याला एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, एका गोष्टीचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे की जो माणूस हे सतत आणि सातत्यानं प्रयत्न करत असतो की मी यांचा मसीहा आहे आणि असं असताना ते जेव्हा त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या लोकांमध्ये जातात आणि तिथे त्यांना पराभव पत्करावा लागतो किंवा त्यांना यश मिळत नाही, याचा अर्थ ते अजून मसीहा या पदाला पोचले नाहीयेत असं आपण काढायचं की त्यांच्या मसीहा होण्याला जनाधिकारातून किंवा जनाधारातून मोहर उमटली नाहीये असं आपण म्हणायचं. देखिए, एक चीज़ तो आप समझ करके चलिए, अबू आसिम साहब लोगों के नेता हैं, लोगों के बीच में जाकर के काम करने वाले नेता हैं. और ऐसा व्यक्ति तो जब लोगों के बीच में चुनाव में जाता है तो कहीं ना कहीं और जो पार्टियां हैं जिनको उनसे डर होता है उसके बारे में तमाम तरह से गलत बातें फैला करके, गलत चीजें अपना करके चुनाव में हराने का काम कर. पण मला एक सांगा कमलेश यादव, तुमची स्वतःची मतं आहेत का? बघा, शिवसेना आज स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर जी शिवसेना, लोकांना असं वाटलं होतं की आता शिवसेना संपून जाणार, त्यातले नेते पळून जाणार, पण असं काही झालेलं नाही. जे लोक होते, निष्ठावान होते, ते शिवसेनेबरोबर राहिले. काँग्रेसचा मतदार हा कितीही मोदींची लाट येऊ किंवा कितीही स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी कुठल्याही स्वरूपाचं आवाहन केल्यानंतरही काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसचा मतदार राहिला होता. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मतदार आहे असं वाटतं का? साहेब, असं आहे की 1995 मध्ये आपण पाहिलं असेल, विलासरावजी त्यावेळी बरोबर 1995 साली ज्या मतदारसंघातून ते 70,000 जास्त मतांनी निवडून आले होते, त्याच पद्धतीने ते 70,000 जास्त मतांनी ते पराभूत सुद्धा झाले होते. म्हणजे ह्या राजकारणात ज्या वेळची निवडणूक असते त्यावेळची लोअरऑल परिस्थिती. अगदी खरं आहे. तुम्ही बाबा कुलकर्णींना घेऊन तिथेच येतोय की आता सध्या मोदींचा जलवा सगळ्या देशभरात आहे आणि त्या जलव्याला मदत करण्याचं काम समाजवादी पक्ष करणार, बाबा कुलकर्णी. त्यामुळे मोदींसाठी मदत करण्याचं काम सपा करेल असा एक जो एकूणच समज आहे तो तुम्हाला पटतोय का? तुमच्या म्हणण्यात तथ्यता आहे, पण त्याच्यामध्ये मला आणखी 2 गोष्टी बोलायच्या आहेत की अबू आझमींचं मी एकदा वक्तव्य ऐकलं, संभ्रमित विचारांचा नेता असं त्यांचं वर्णन करता येईल. संभ्रमित विचारांचा नेता. त्यांनी राम मनोहर लोहियांचं नाव घेतलं, त्यांनी आंबेडकरांचं नाव घेतलं. राम मनोहर लोहियांना अभिप्रेत असलेला समाजवाद आज अबू आझमींकडे आहे का? त्यांनी जी नावं घेतली की हे आमच्या पक्षावरून ते काँग्रेसमध्ये गेले, ते सगळे एका मुस्लिम समाजातलेच लोक होते की जे अबू आझमींच्या बरोबर होते आणि ते कालांतराने काँग्रेसमध्ये निघून गेले. याचा अर्थ असा होतो की काँग्रेसमध्ये समाजवादी विचारधारा असलेल्या लोकांशी अबू आझमींचा काही संबंध नाही. त्यांना त्यांचं पटलं नाही, त्यांचे नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांची कार्यपद्धती याच्यावरती त्यांचा विश्वास राहिला नाही. म्हणून या सगळ्यांनी आपलं चंबुकावळ आवरलं आणि आपलं काँग्रेसमध्ये दाखल झालं आणि काँग्रेसमध्ये गेले. या क्षणाला माझ्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर आहेत. रोहित चंदावरकर गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण जवळून पाहत आहेत.
रोहित, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, समाजवादी पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केलेत. काशी पासी म्हणजे काशीनाथ पासी, ज्यांना मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काशी पासी म्हणून ओळखलं जातं, त्यांचाही उमेदवारांमध्ये भरणा आहे. अबू आझमींनी स्वतःची उमेदवारी घोषित केलेली नाहीये. ते गेल्या वेळेला 2009च्या निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढले होते आणि तिथे गुरुदास कामतांनी त्यांचा पराभव म्हणजे गुरुदास कामतांसमोर ते पराभूत झाले होते. मला तुम्हाला विचारायचंय, समाजवादी पक्ष जी मतं खाईल ती कोणाची खाईल? ती काँग्रेस राष्ट्रवादीची खाईल की स्वतःची जी काही मतं आहे ती तो आपल्याकडे राखीव ठेवेल आणि त्याचा फायदा मोदींना किंवा महायुतीला होऊ शकतो? काय तुमचं विश्लेषण आहे नेमकं? महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्थान बळकट करायची, बळकट नाही पण निदान निर्माण करण्याची च्या प्रयत्नात आहे. गेल्या 2-3 निवडणुकांपासून त्या प्रयत्नात हा पक्ष आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की उत्तर प्रदेशातलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये जे मायावती विरुद्ध मुलायम सिंग यादव असा जो लढा सगळा सुरू आहे, त्या दोन्ही पक्षांचा प्रयत्न असा आहे की उत्तर प्रदेशाच्या बाहेर सुद्धा 1-2 राज्यांमध्ये आपलं अस्तित्व असायला पाहिजे. आणि हे दोन पक्ष महाराष्ट्राकडे फक्त एवढ्याच दृष्टीने बघतात की उत्तर प्रदेशच्या खालोखाल खासदारांची संख्या असलेलं हे महाराष्ट्र राज्य असल्यामुळे आणि मुंबई हे देशाचं फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळे उत्तर प्रदेशातल्या या पक्षांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःचा पाय थोडासा रोवायची इच्छा आहे किंवा त्या एक्झिस्टन्स त्यांना महाराष्ट्रात दाखवायचा आहे. बरोबर. तो दाखवत असताना ते काही फार त्यांना कुठले आपले उमेदवार निवडून येतील वगैरे अशी अपेक्षा नाहीये त्यांची, असं मला वाटतं. सांगताना तर ऑन रेकॉर्ड ते असंच सांगणार की आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात वगैरे, पण त्यांना काही कुठल्या मतदारसंघात 40-50 हजारापेक्षा जास्त मतं आतापर्यंत मिळाल्याचं दिसत नाही फारसं. यावेळी तर ती त्याहीपेक्षा कमी मिळतील असं वाटतंय. परंतु अबू आझिम आझमींना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांचे नेते मुलायम सिंग यादव यांना दाखवण्यासाठी की महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गेल्या वेळी उभे होते, त्यांना टक्कर द्यायला आपणही उभे राहू हे दाखवण्यासाठी, त्यातून काही आर्थिक निधी उभा करण्यासाठी, या दृष्टीने ते मला वाटतं उमेदवार वगैरे उभे करण्याच्या सगळ्या प्रयत्नात आहेत. आणि मग अशी ही पार्श्वभूमी तुम्हाला मी एवढ्यासाठी विस्ताराने सांगितली की ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर तुम्हाला असं समजेल राजेश की मग एकदा हे चित्र आहे म्हटल्यावर उमेदवार कोण आहेत काय आहेत वगैरे याला फारसा काय अर्थ उरत नाही असं, कारण त्यांना फक्त आपला एक झेंडा इथे आहे एवढंच दाखवायचं आहे. पण अबू आझमींना कोणाची मतं खायची आहेत किंवा कोणाची मतं घ्यायची आहेत असं तुम्हाला वाटतं? हा, आणि मग आपल्याला नुसतं अस्तित्व फक्त दाखवायचं म्हटलं की जो उमेदवार खर्च करायला तयार आहे, स्वतः खर्च करायला तयार आहे, पक्षाकडून त्याला काही निधी वगैरे नकोय, असा कोणीही उमेदवार पकडायचा आणि उभा करायचा अशी मला वाटतं त्यांची काही अंशी स्ट्रॅटेजी असेल. आता पुढच्या भागाकडे मी येतो, जो तुम्ही विचारला तो महत्वाचा प्रश्न आहे की हे कोणाची मतं खातील. ट्रॅडिशनली आपल्याला सगळ्यांना माहिती की अल्पसंख्याक समाजाचीच मतं यांना मिळत आलेली आहेत. बरोबर. यावेळी अल्पसंख्याक समाज काँग्रेस पासून दुरावला आहे का तो मोदीच्या भीतीने काँग्रेसलाच मतं देणार आहे, आणि मग तो काँग्रेसला मत देणार असेल तर तो काँग्रेसला सोडून समाजवादी पक्षाला मतं देईल का, हे सगळे प्रश्न आहेत. मला वाटतं की फील्डवर असलेल्यांना याची उत्तरं जास्त देता येतील. ती काही भिवंडी वगैरे भागात किंवा बाकीच्या सुद्धा औरंगाबाद वगैरे या भागात काही फिरलो नाही, त्यामुळे मला ते सांगता येणार नाही. ते चित्र थोडंसं अस्पष्ट असेल. परंतु मुस्लिम समाज महाराष्ट्रातला पोलरायझेशन जर झालं तर काँग्रेसच्या मागे एकवट येईल आणि मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तो आपलं मत काँग्रेसला देईल. म्हणजे समाजवादी पक्षाला मत देऊन ते मत वाया घालवायला नको, काँग्रेसला दिलं पाहिजे असा कदाचित तो विचार करेल, असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे. आणि समाजवादीवाल्यांचं अर्थात म्हणणं असेल की तो आमच्याच मागे आहे. म्हणजे रोहितजी आपल्याला या क्षणाला आपला जो आजचा मुद्दा आहे, आझमी आहेत लाजमी, तो नेमकं आझमी कोणासाठी लाजमी होतील असा जर विचार केला तर तुमच्या म्हणण्यानुसार तो काँग्रेसला ते लाजमी होतील असं तुमचं म्हणणं आहे. पण काँग्रेस बरोबरच त्यांचा पंगा आहे. कमलेश यादव आपल्याबरोबर, ज्यांची उमेदवारी घोषित झाली आहे आज, ते कमलेश यादव आपल्याबरोबर. कमलेश यादव, तुम्ही काँग्रेसचे वोट खाणार की भाजपचे, असा ज्यावेळेला प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. रोहित चंदावरकर म्हणतायत की तुमच्याकडे येऊन मत फुकट घालवण्यापेक्षा मुस्लिम किंवा उत्तर भारतीय हे काँग्रेसकडे जाणं पसंत करतील. तुम्हाला हा रोहितजींचा मुद्दा पटतोय का? मुस्लिम समाजाने गुजरातमध्ये पाहिलं आहे की नरेंद्र मोदी के साथ किस तरह से कांग्रेस पार्टी पूरी तरह से सरेंडर हो गई है। उनके पास गुजरात का ज्वलंत उदाहरण है। इसलिए माइनॉरिटी को, मुसलमान को पता है कि मुझे संरक्षण
मुझे अगर कहाँ जाना चाहिए वो अपनी अपने लिए अच्छी- मोदींच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही हिंदू मुसलमान दंगा गुजरातमध्ये झाला नाही. महाराष्ट्रात झाले, दिल्लीमध्ये झाले, सपामध्ये झाले, ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आहे त्या किसानों ने आत्महत्या की, गुजरात में किसानों ने आत्महत्या की. खोट्या वावड्या उठवायच्या नाही, मोदींच्या बद्दल खोट्या वावड्या उठवायच्या नाही. पण मला सांगा, अजिबात नाही. खोटी प्रतिमा निर्मित आणि केली आहे. सारखं मोठी मुसलमान लबाड आहेत. मोदींची भीती, मुसलमान मोदींची भीती. सुशिक्षित मुसलमान आज मोदींच्या बरोबर आहे. एकही सुशिक्षित मुसलमान सुशिक्षित मोदींच्या मुसलमान बरोबर आहे नाहीये. आणि तो गरीब खोटी मुसलमान माहिती आहे, घेऊन, त्याला खोटे फक्त भीती लोकांना दाखवायची, जाऊन तुम्ही त्याच्यावर खोटं पिस्तूल लोकांना दाखवायचं. सांगताय, हे बरोबर मोदी नाहीये. मारणार, मोदी मारणार, मोदी नाही, मारणार. मला एक सांगा की जर आपण पाहिलं की 92-93 साली मुंबईमध्ये दंगा झाला, त्यानंतर त्या हिंदू मुस्लिम दंग्याने जे काही परिणाम समोर आले, त्यानंतर या शहरामध्ये देखील अशी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. आणि जेव्हा ती घडली त्यावेळेला ती जिथल्या तिथेच थांबवण्यात आली. अगदी मग परवा रजा अकादमीचा मोर्चा असू द्या किंवा आणखी काही गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आज या देशातला, या राज्यातला नागरिक आशुतोष अवनिंद्र जर स्वतः लोक समजदार पद्धतीने आणि समजूतदार पद्धतीने जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करतायत, तर अशा वेळेला जे आक्रस्ताळेपणे, आक्रमकपणे आणि विशेषतः बटबटीत देहबोलीने म्हणजे बॉडी लँग्वेजने उत्तर भारतीयांना किंवा मुसलमानांना आपलंसं करू पाहणाऱ्या आझमींना या मुस्लिमांसाठी किंवा उत्तर भारतीयांसाठी लाजमी होता येणार आहे का? बिल्कुल नहीं. पॉलिटिक्स में हर आदमी को ये लगता है कि हमें संरक्षण कहाँ मिलेगा, कौन हमारा काम कर सकता है, चाहे वो मुस्लिम हो, उत्तर भारतीय हो या मराठी वर्ग के लोग हों. और निश्चित रूप से एक ठप्पा लगा हुआ है अबू आसिम आज़मी पर कि वो मुसलमानों को ज़्यादा प्रश्रय देते हैं, समर्थन देते हैं. और कहीं ना कहीं से उत्तर भारतीयों का भी एक तबका है, लेकिन वो बहुत ज़्यादा मैच्योर नहीं है. उनको लगता है कि अगर हम किसी और को चुनते हैं तो फ़ायदा नहीं हो सकता है. और कहीं ना कहीं से स्वार्थ जनता में भी है और नेता में भी है. लेकिन सबसे बड़ा सच यही है राजेश जी कि लोकसभा चुनाव में इस बार जो लहर चली है कांग्रेस की, माफ़ कीजिएगा भारतीय जनता पार्टी के, उससे समाजवादी पार्टी हो, कांग्रेस हो, जो भी पार्टी है, सबकी हालत ख़राब है. और भारतीय जनता पार्टी उम्मीद से ज़्यादा मतलब सांसें ले रही है कि हम जीत चुके हैं. कमलेश यादव, तुम्हाला असं वाटत नाही, मी आता आशुतोष अवनिंद्र बोलतात तेव्हा म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की ज्या शिवसेनेच्या बाबतीत अबू आसिम आझमी किंवा त्यांचे तुम्ही सगळे सहकारी म्हणजे तुम्ही असाल किंवा इतर जी काही मंडळी असतील महापालिकेमध्ये बसणारी आणि तिथे काम करणारी, ही वेळोवेळी जी पावलं उचलता त्यामुळे किंवा वेळोवेळी तुम्ही शिवसेनेबरोबर जे साटलोटं करता त्यामुळे महाराष्ट्रात तुमचा पक्ष उभा राहू शकला नाही, हे तुम्हाला पटतंय का? आणि त्याला स्वतः अबू आझमीच हेच कारणीभूत आहेत किंवा तुमच्यासारखे त्यांचे सहकारी कारणीभूत आहेत, त्यामुळे मुस्लिम समुदायातल्या मंडळींना की हा खरा आपला मसीहा आहे असं वाटत नाही. अगदी एखाद्या चित्रपटात पडद्यावर दिसणारा नायक हा नंतर कशा स्वरूपात वागतो तशीच ती एकूणच गोष्ट होते, हे तुम्हाला पटतंय? हे बघा, एखादा नेता आहे त्याला माहित आहे की मला काय काय करायचं. बरोबर. अबू आसिम आझमी हे मुस्लिमाकरता, मायनॉरिटी करता, उत्तर भारतीय करता, जे गरीब गोर गरीब आहे त्यांच्याकरता काम करतात. आपण समाजवादी विचारधारा घेऊन चालला आणि सारखं मुस्लिम माइनॉरिटी फक्त बोलताय. या सब समाजों को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, हे सूत्र लोहियाजीने सांगितलं, हे सूत्र सांगितलं दीनदयाळ उपाध्यायांनी. आणि आपण फक्त मागं नाव समाजवादी पार्टी आणि फक्त अल्पसंख्याक. पण मग असं का होतंय बाबा कुलकर्णी, असं का होतंय? बघा, याच्यामध्ये फक्त मी माझा फायदा पार्टीशी अबू आझमी समाजवादी विचारधाराचे काही देणं घेणं नाही. माझं प्रमाणित मत आहे, काय देणं घेणं नाही. मला सांगा ना तुम्ही त्यांचं वक्तव्य ऐकलं मगापासून सगळ्या मुस्लिमांची नावं घेतली. सगळ्या नरेंद्र मोदी साहेब आज नेते आहेत, जिथे जातात खोटी हिस्ट्री सांगतात. त्यांना हे माहीत नसतो की भगतसिंग कोणता काळकोठडीत होते. त्यांना हे माहीत नसतात की पंजाबच्या लोकांवर किती अन्याय गुजरातमध्ये होत आहेत. फक्त नरेंद्र मोदीचं फेस सेव्हिंग म्हणून इथे येऊन काय बोलायचं हे बरोबर नाही. दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं असेल. कमलेश यादव साहेब, नरेंद्र मोदीच्या कामाची स्तुती तुम्ही करावी अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही. नरेंद्र मोदीच्या कामाची स्तुती ही सर्व देशाने केली, जयललिताने केली, अण्णांनी केली, ममताने केली, समताने केली, सगळ्यांनी केली. तुमच्याकडे अपेक्षा नाही. नरेंद्र मोदींनी काय काम केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे.
अमेरिकेपासून ते नेपाळपर्यंत सगळ्या राष्ट्रांना माहिती आहे, सर्वांना स्वप्न तेव्हा माहित आहे. तुमच्याकडे खरोखर अपेक्षा त्यांनी नाही. काय काम केलं ते तर तुम्ही सांगू फक्त द्या. तुमच्या पक्षामध्ये त्याने गुजरातसाठी काय केलं, गुजरातसाठी तुमच्या पक्षामध्ये काय केलं इतर ते तर लोकांना सांगू सुद्धा द्या. इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करा. फक्त मुसलमान कमजोर, मानसिक दृष्ट्या मुसलमानांना कमजोर करू नका, मुसलमानांना कमजोर करू नका. कमलेश यादव असं मुसलमानांना होतंय का? हिंमत कमलेश द्या. यादव असं कमलेश यादव असं होतंय का, मला सांगा, असं होतंय की तुम्ही फक्त मुस्लिम बांधवांना किंवा जे उत्तर भारतातून आणि बिहारमधून आलेले आहेत आणि ज्यांच्यावर इथल्या काही मराठी नेत्यांनी अन्याय केलाय किंवा अन्यायाची भावना ज्यांच्या मनामध्ये आहे, त्यांना अत्याचार करण्यासाठी किंवा त्यांना त्यासाठी प्रोवोक करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी समाजवादी पक्ष काम करतोय, त्याच्यामुळे ही पक्षाची वाताहत झाली आहे की काशी पासी सारख्या लोकांना निवडणुकीचं तिकीट द्यावं लागतंय आणि अबू अझीम आझमी त्याचं समर्थन करतायत की लोहे को लोहा काटताय असं म्हणून? याला काय म्हणायचं आपण? मुंबई सारखं शहर जे देशाची आर्थिक राजधानी आहे, जिथे जगातले सगळ्यात जास्त कोट्याधीश राहतात, जिथे जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत राहतात, जिथे जगातले सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे व्हाईट मनी आहे असे लोक राहतात, अशा शहरामध्ये काशी पासी सारख्या उमेदवाराला आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो आणि असं म्हणतो की लोहे को लोहा काटताय, याचं समर्थन कसं करणार कमलेश यादव? अजिबात अशी गोष्ट नाही आहे. आपण जे म्हणतायत, राष्ट्रवादी पक्षाने पद्मसिंग पाटीलला तिकीट दिलं आहे. पद्मसिंग पाटीलवर कोणावर हल्ला करण्याचा एलिगेशन आहेत, इल्जाम आहेत अण्णा हजारेवर. म्हणजे एकाने गाय मारलं म्हणून दुसऱ्याने वासरू मारायची तुम्ही समाजवादी पक्षाचा आपण जे म्हणतायत की फक्त समाजवादी पार्टीने असं केलंय, अशी काही गोष्ट नाहीच आहेत. आपण बघा, बीजेपी पक्ष कोणाला उमेदवारी देत आहेत? ज्यांचा दंगेवर नाव आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये ज्याने मुजफ्फरनगर दंगेवर ज्यांचा हात आहे, असे लोकांना बीजेपी उमेदवारी द्यायचा प्रयत्न करतात. जेव्हापर्यंत कोर्ट कोणावर सिद्ध करत नाही की हे दोषी आहेत, तेव्हापर्यंत कोणाला हे सांगणं की ते काशी पासी आहेत म्हणून ते दोषी आहेत, हे बरोबर नाही. आणि काशी पासीला काही ना काही त्यांचं बघून पक्षाने तिकीट दिलं असावं. काय केलंय काय नाही त्याचं मला जास्त माहित नाही. बरोबर आहे. काय आता बोलले अबू आझमी की लोहे को लोहा काटताय, म्हणजे त्याला काय सांगायचं? अगदी खरं. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ पूर्ण होते. आशुतोष अवनींद्र आपल्याला खूप खूप धन्यवाद. बाबा कुलकर्णी आपल्यालाही धन्यवाद. कमलेश यादव आपल्याला धन्यवाद. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आता प्रकर्षाने समोर आलेली आहे की अबू अझीम आझमी हे कोणासाठी लाजमी आहेत, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मतदान होईपर्यंत वाट बघावं लागणार आहे. आणि त्यानंतर जे काही समोर येणार आहे ते मात्र या सगळ्यामध्ये अंजन घालू शकणारं असं असणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेचं सभागृह असू द्या, तिथे अबू अझीम आझमी हे शिवसेनेला मदत करतात, शिवसेनेला समर्थन देतात. भिवंडी आणि शिवाजीनगर परिसरातून जेव्हा ते निवडून येतात त्यापैकी ते भिवंडीची जागा सोडून देतात आणि त्यानंतर तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. अशा पद्धतीची एकूणच परिस्थिती अबू आझमी हे आपल्या दैनंदिन राजकीय कामकाजाच्या वेळेला अवलंबत असतात आणि त्यामुळेच आझमी हे खऱ्याखुऱ्या अर्थाने मसिया होऊ शकत नाहीयेत मुस्लिमांचे किंवा उत्तर भारतीयांचे. आणि तरीही ते लोहियांचं नाव घेत आहेत आणि तरीही ते दीनदयाळ उपाध्यांचा हवाला देत आहेत. या सगळ्यांचा हवाला देत असताना आझमी किती लाजमी आहेत हे येणारा काळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी कसा असणार आहे, ते त्यांच्या पक्षासाठी लाजमी आहेत का हे ठरवणार असणार आहे. आपण त्यावर बारीक लक्ष ठेवणार आहोत. या सगळ्या मान्यवरांचे आभार मानणार आहोत आणि इथेच थांबणार आहोत. नमस्कार.